नमस्कार. आजपासून आपण एक नवीन यूट्यूबवर चॅनल चालू करतो आहे. त्याचं नाव आत्ता आपण सांगणार नाही. पुढच्या आठवड्यात मुहूर्तावर आपण त्याचं नाव नक्की सांगू. हे सगळा खटाटोप करण्यामागचं कारण की आजकाल जे काही सभोवताली घडतं आहे, आपण बघतो आहे, हे सर्व आपल्या लक्षात येते. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्रचंड गर्दी वाढलेली आहे. ती वाढण्यामागचा उद्देश काय? तर तिकडे इंडस्ट्री आहे, तिकडे उद्योग आहे, IT क्षेत्र मोठं आहे आणि नोकरी करायला आमचे लोक तिकडे जात आहेत. हरकत नाही. परंतु आपल्या गावी काहींची शेती आहे, भरपूर शेती आहे, काहींचे ऑलरेडी उद्योग आहेत, काहींची घरं आहेत मोठी. हे सगळं सोडून आपण तिकडे जातो. जायला पाहिजे का? तर पाहिजे, त्याची हरकत नाही आहे. परंतु आपण एक वेगळा विचार का नाही करत? आपण इथेच आपल्या शहरामध्ये उद्योग का नाही करत? असं नाही की उद्योग होत नाहीत. आपण बघितलेलं आहे की अगदी म्हणजे खेडेगावात उद्योग होत नाही असं नाही होत मित्र. आज आपण जर ओगले ग्लासचं उदाहरण घेतलं, किर्लोस्करवाडीसारख्या एवढ्या छोट्या गावामधून उभं राहिलेलं किर्लोस्कर नावाचं साम्राज्य आज आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तर आपण ते का नाही आपण हे घे? मी स्वतः माझं नाव शशांक शेंडे, मी कराडला असतो, माझाही स्वतःचा उद्योग आहे. पण आपण असं का नाही करत? असं माझं महाराष्ट्रातील तमाम तरुण, मध्यमवर्गीय किंवा अगदी वयस्कर जरी असले लोक तरी त्यांना माझा हा सवाल आहे की असं करायला काय हरकत आहे? उद्योग क्षेत्रामध्ये उडी मारली पाहिजे. कालांतरानं तुम्हाला लक्षात येणार आहे की नोकऱ्या किती प्रमाणात आहेत, किती लोकांना मिळत आहेत आणि आपण आपलं घरदार सगळं सोडून गेलेलो सब्जेक्ट हे परत कमवता येणार आहे का? पुढच्या पिढीचे काय विषय होत राहतील, हे आपण कसं सगळं पुढं हळूहळू नेणार आहे याचा पूर्ण खोलवर जर विचार केला तर असं लक्षात येतं की मग सगळ्यांना जमतं का? तर नाही जमत. 100% मला माहीत आहे. सगळ्यांना उद्योग करायला जमेल का? तर नाही जमणार. परंतु मॅक्झिमम लोकांनी, मॅक्झिमम तरुणांनी उद्योग क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. कुठलाही पहिली गोष्ट एक डोक्यात ठेवा. मी आता बऱ्याच ठिकाणी या निमित्तानं फिरत असतो. माणूस ओळख करून देतात. एखाद्या मेंबर्स जमलेले असतात मीटिंगला, ओळख करून. माझा धंदा तसं काही मोठा नाही हो. माझा आपला छोटा धंदा आहे. बेसिकली तुम्ही व्यवसाय करताय हेच मोठं. धंदा कधीही छोटा किंवा धंदा कधीही मोठा असं नसतं. व्यवसाय हा कायम धंदा मोठाच असतो. कारण ती मानसिकता हळूहळू डेव्हलप होती त्यामुळे आणि त्यातूनच तुम्ही मोठे होतात. त्यासाठी बऱ्याच काही गोष्टी शिकाव्या लागतात. नुसतं मी इंजिनियर झालो आहे, मी अमुक झालो आहे, माझ्या वडिलांचा व्यवसाय होता मग मी आता तो करतो वगैरे असं म्हणून पण नाही चालत. बरेच गोष्टी आहेत. पुढं आपण काही विषय घेऊन पुढे येणार आहोत. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, काय काय गोष्टी करायला लागतात, कुठल्या पद्धतीचे व्यवसाय असू शकतात. आता मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. यातल्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्या व्यवसायाच्या अनुषंगानं मी अनुभवल्या, त्या मी शेअर करतच राहीन. परंतु आपण इतर व्यावसायिक क्षेत्रातले लोकांनाही आपण इथं बोलवू. या चॅनलच्या माध्यमातून त्यांची आपण मुलाखत प्रसारित करू. त्यांना आपल्या लोकांना मार्गदर्शन करायला लागू. आता साधारण मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो. शेती हा मोठा व्यवसाय आहे. त्या अनुषंगानं आलेलं दुग्ध व्यवसाय आहे, त्या अनुषंगानं आलेलं कुक्कुटपालन आहे, त्या अनुषंगाने इतर N नंबर ऑफ विषय आलेले आहेत. ज्याचं एक प्रत्यक्षातलं उदाहरण आता आपण काही बघतो आहे की चितळे उद्योग समूह कुठे पोचला. आज वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार केले, दुधापासून बनणारे प्रोडक्ट्स झाले. म्हणजे असं इतकं हे बघतो आहे. आज कोल्हापूर भागात गेलं तर चप्पलचा मोठा व्यवसाय, अभ्यंकर नावाचे ग्रस्त काम करतात. आज खानापूरसारख्या तालुक्यातनं जाऊन मुंबईमध्ये मोठं साम्राज्य निर्माण करणारे आदरणीय खाडेसाहेबांचं उदाहरण आपल्याला घेता येतं. असे भरपूर आहेत. फक्त करायची मानसिक जर तुमचं हे असेल ताकद तर कुछ भी होत आहे. आपलं जर मनानं आपण जर ठरवलं तर काही करू शकतो. आणि प्लॅनिंग करायला लागतं, हे लागतं त्याला. हे सगळे ॲस्पेक्ट्स आहेत उद्योगाचे. डिझाईन, प्लॅन, अमुक परचेस हे सगळं आपण हळूहळू शिकणार आहे. परंतु बेसिक काय आहे
तुम्हाला तिथं जायला बेसिक काय लागते ते आधी बघितलं पाहिजे. हे जे काही डिझाईन प्लॅनिंग किंवा त्याचं अमुक तमुक हे MBAला सगळं शिकवलं जातं. प्लस आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर ट्रेनर उपलब्ध झालेले आहेत. मोटिवेशनल काही गोष्टी आपल्या अगदी जाता येता आपण इतक्या n नंबर ऑफ गोष्टी रस्त्यानं बघत असतो की त्या गोष्टी बघताना आपण दुर्लक्ष असतं. पण त्या बऱ्याच काही जर बारीकाई तुम्ही एक दिवस असं काढा आणि बघा, एक तासभर बाबा मी आता इथं फिरणार आहे आणि काय काय मला निदर्शनास येते काय सहज तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. बाबा प्रश्न विचारत राहा स्वतःला. तुम्ही प्रश्न विचारत राहिले की तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. तर गाड्यावर वडापाव आहे तो 15 रुपयाला आहे. तो छोट्या हॉटेलमध्ये वडापाव आहे तो 20 रुपयाला आहे. आणि मोठ्या हॉटेल 2 स्टार 3 स्टार 5 स्टारला हॉटेल 100 रुपये वडापाव. असं का आहे? अशा गोष्टी म्हणजे सारखे स्वतःला जर आपण प्रश्न विचारत राहिलो तर त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला 200% मिळतात. उत्तरं तुम्हालाच कळतात. उत्तर द्यायला कुणाचीही उत्तर सांगायला कुणाचीही गरज लागणार नाही. तर असे जे काही विषय पुढं या अनुषंगाने ना बारीक सारीक आहे त्याच्यातनं इतके व्यवसाय क्रिएट होत जात आहेत की तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि व्यवसाय म्हणजे काय असतं? व्यवसाय म्हणजे असं काय वेगळं हे आहे की बा जे अमुक आहे असं काय? आपण माणसंच आहोत. व्यवसाय करणारी माणसंच आहेत. नोकरी करणारी माणसंच आहेत. विकत घेणारी माणसंच आहेत. विकत देणारी माणसंच आहेत. वापरणारी माणसंच आहेत. म्हणजे मग ह्याच्यावरनं काय लक्षात येतं? ह्याच्यावरनं हे लक्षात येतं की गरज समाजामध्ये गरज कशाची आहे त्या वस्तू आपण विकल्या. मार्केटमध्ये जाताना कोणत्या गोष्टींची गरज आहे, देशाला कोणत्या गोष्टींची गरज आहे, राज्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे, जिल्ह्यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे, तुम्ही जिथं राहता तिथं काय गरज आहे, तुम्ही खेडेगावात असाल तर तिथं गरज काय आहे, तिथल्या लोकांना काय पाहिजे आहे, गरज आहे ती वस्तू तयार केली, ती सर्व्हिस दिली, दॅट इज बिझनेस. व्यवसाय म्हणजे असं काय वेगळं आहे? असं काही नाही आहे फार काही मोठं असं. म्हणजे काय झालं ते तुम्हाला आता खरं सांगतो की आपल्याकडं व्यवसाय सुरू करायचा म्हणलं की नाही तर मित्रांनो पहिला विरोध हा घरातूनच असतो. तुला जमल का रे बाबा? तू करणार का? फसलं तर काय करायचं? तुझं लग्न कसं व्हायचं? तुझं अमुक कसं व्हायचं? उद्या गणित फसलं लॉस झाला तर काय करायचं? फलाना काय करायचं? असे n नंबर ऑफ प्रश्न येतात आणि ते घरातूनच येतात, बाहेरून येत नाहीत. या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. मी स्वतः नेहमीच हे असे व्हिडिओ बनवून आपण पोस्ट करणार आहोत. त्याचप्रमाणे कोणाची काही शंका असेल तर तो मला विचारू शकतात. प्लस आजच्या मितीला आपण वेगवेगळे व्यवसाय आज आलेले आहेत, वेगवेगळे व्यवसाय निर्माण झाले. साधा एक अगदी म्हणजे छोटंसं उदाहरण देतो की डॉक्टरी पेशा होता पूर्वी, सर्व्हिस सेक्टरमधला विषय. पूर्वी एक डॉक्टर असायचा आपला. माझ्या 50च्या वयाच्या पुढचे जे लोक आहेत त्यांना चांगलं माहिती आहे. दात दुखला तरी तोच, डिसेंट्री लागली तरी तोच, डोकं दुखलं तरी तोच. त्याच डॉक्टरकडनं औषध होती. आज परिस्थिती अशी आहे, डॉक्टर दाताचे वेगळे, डोकेदुखी वेगळी, अमुक वेगळे, तमुक वेगळे, अशी किती शाखा निर्माण झालेल्या आहेत बघा. तेवढ्या शाखेंची कॉलेजेस निर्माण झालेली, तेवढ्या शाखेंचा केवढा विस्तार झाला, आयुर्वेदिकचा विस्तार झाला. असे हे जे होत जातं हे लोकसंख्या वाढत राहते, न्यू डेव्हलपमेंट होतच राहणार आहे. या सर्व गोष्टीला नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीजना सामोरं जायचं आहे. त्या सर्व गोष्टींसाठी आपण हे चॅनल सुरू करावं असं माझ्या डोक्यात विचार आला. मी एकटा असणार आहे, परंतु विविध लोकांच्या त्याच्या अंडर हळूहळू मुलाखती घेऊन लोकांना त्यांचे विचार आणि त्यात काही हे असेल शंका असतील लोकांचे असतील तर त्या तिथं निरसन होत जातील. मोठे मोठे व्यवसाय उभे राहावेत. आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि आपलं राष्ट्र जे मेक इन इंडियाचा कन्सेप्ट आहे त्या अनुषंगानं आपण जर गेलो तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं हा एक फार मोठा पुण्याचं काम आहे आणि आपण ते पुढे येणाऱ्या काळात करत राहणार आहे. मी परत सांगतो, मी शशांक शेंडे. लवकरच आपलं चॅनल चालू होतं आहे. घटस्थापनेनंतर आपलं चॅनल रेग्युलर चालू असेल आणि लवकरच भेटू.
व्यवसाय व्यवसाय आणि व्यवसाय या विषयावर. धन्यवाद. शशांक शेंडे, कराड.